शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी काजी शिवारातील हॉटेल रायबासमोर एक भीषण अपघात झाला। एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीने अहिल्यानगरच्या दिशेने येणाऱ्या एका टू व्हीलरला जोराची धडक दिली। धडक एवढी जोराची होती की मोटारसायकल चालवणारे दोघेही खाली पडले। त्यामध्ये गाडी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेल्यालाही चांगलाच मार लागला। रस्त्यावर रहदारी असल्याने हा अपघात झाल्यानंतर नागरिक पळत आले। त्यांनी अपघात घडवून आणलेल्या पिकअपला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती एवढ्या सुसाट वेगाने निघून गेली की या गाडीने या दोघांना मुद्दामूनच ठोकले असावे असा संशय आला। ताबडतोब नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली। पोलिसांनीही तत्पर हालचाली करत दोघा तरुणांना अहिल्यानगर येथील दवाखान्यात दाखल केले, पण त्यातील एक तरुण मरण पावला, तर दुसऱ्या तरुणाला विळद येथील डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमधील ICUमध्ये दाखल केले। त्या तरुणाविषयी चौकशी केली असता मयत तरुणाचे नाव आदेश नंदू घोरपडे असल्याचे समजून आले, तर दुसऱ्या तरुणाचे नाव मोहित संतोष निमशे वय 20 असे समजून आले। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली असता नागरिकांकडून पांढऱ्या पिकअप गाडीने ठोकरल्याचे समजले होते आणि ती गाडी सुसाट वेगाने निघून गेल्याचे समजले होते। एकंदरीत परिस्थितीवरून हा मुद्दाम घडवून आणलेला अपघात असावा अशी शंका पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मनात आली। दरम्यान अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या मोहित निमसे वय 20 याची रीतसर फिर्याद घेऊन अज्ञात पांढऱ्या पिकअप चालवण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। मोटर अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने ही घटना गांभीर्याने घेतली। अहिल्यानगर शहरातील अचानक चाळीत राहणारा आदेश नंदू घोरपडे हा पिण्याच्या पाण्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर त्याचा मित्र रोहित निमसे हा त्याला गेली 4-5 वर्षापासून ओळखतो। ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहे। दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे आहे। आपली सुख दुःख ते एकमेकांना शेअर करत होते। एखाद्या लग्न कार्याला देखील दोघे मिळूनच जात होते। एकमेकांशिवाय दोघांचे पानही हलत नव्हते, एवढी त्यांची जिगरी दोस्ती होती। आदेश घोरपडे याचे त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत सुमारे 2.5 वर्षापासून प्रेमसंबंध होते। या गोष्टीची माहिती मोहितला देखील होती। ती युवती अहिल्यानगर शहरातील सबले जवळील एका कन्याशाळेत शिक्षण घेत होती। ती वर्मा यांच्या दुकानाच्या पाठीमागे नातेवाईकांकडे राहत होती। ती मूळची बीड जिल्ह्यातील आष्टी गावची। शिक्षणासाठी ती अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे राहत होती। शाळेत येता जाता आदेशची आणि तिची ओळख झाली। त्याचे रूपांतर प्रेमात झाले। ती 16 वर्षाची होती, अजून शालेय शिक्षण घेत होती, तर आदेश हा 18.5 वर्षाचा होता। प्रेमात पडल्यानंतर या दोघांनी लग्न करायचे ठरवले। सुमारे 2.5 वर्षापासून त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होते। ती सवर्ण समाजाची होती, तर आदेश हा मातंग समाजाचा होता। आज समाज किती पुढारला तरी सहजासहजी एक जात दुसऱ्या जातीला सामावून घेत नाही। त्यामुळे आपले प्रेम समाजाकडून अथवा घरच्यांकडून स्वीकारलं जाणार नाही हे माहीत असूनही एकमेकांशी आपण लग्न करायचं असं त्या दोघांनी ठरवलं होतं आणि तशा आणाबाका घेतल्या होत्या। तिकडे आपली मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आहे याची खबर तिच्या घरच्यांना लागली, तेव्हा तिने वाकडे पाऊल उचलू नये म्हणून तिच्या घरचे लोक तिच्यासाठी स्थळ शोधू लागले। तिचे लग्नाचे वय नसले तरी त्यांनी तिचे लग्न लवकरात लवकर लावून देण्याचा उद्देशाने तिला आपल्या गावी बोलावून घेतले। आदेशाला नेहमी भेटणारी प्रेमिका कुठे दिसेनाशी झाली। त्याने तिच्याबाबत चौकशी केली असता त्याला समजून चुकले की ती आपल्या गावी गेली आहे आणि तिकडे तिच्या लग्नाबाबत बोलणी सुरू आहे। यामुळे आदेश दुःखी झाला। तिकडे तिच्या घरी तिच्यासाठी मुलगा शोधण्याचे काम चालू होते। त्यांनी तिच्यासाठी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये एक मुलगा बघितला आणि ते स्थळ तिच्यासाठी पसंत करण्यात आले। तिचा साखरपुडाही करण्यात आला। आदेशला याची खबर लागल्यावर तो अधिकच अस्वस्थ झाला। त्याला काय करावे हे सुचनाशे झाले। अखेर त्याने ज्या मुलाशी तिचे लग्न ठरले आहे त्याला आपल्या प्रेम प्रकरणाबाबत सांगावे। इतकेच नव्हे तर ती अल्पवयीन होती। तो मुद्दा घेऊन तिच्या घरच्यांशी बोलावे असे त्याने ठरवले।
याबाबत त्याने आपल्या काही मित्रांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ठरवले की त्या मुलीचे ज्या मुलाशी लग्न ठरले आहे त्याला गाठून त्याला आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती द्यावी, प्रसंगी त्याला आपले आणि तिचे फोटोही दाखवावे. यातून आपला हेतू साध्य होतो का ते पाहू असे ठरवले गेले. अर्थात हा प्रेमात आंधळे झालेला आदेशचा वेडेपणाच होता, कारण समाज किती सुधारला तरी आपल्या मुलांच्या लग्नाविषयी निर्णयाला तो कधीही चांगल्या मनाने अथवा सरळसोट संमती देत नाही. प्रेमी युगलाने आपले ऐकावे म्हणून प्रथम त्यांना समजावून सांगतात, नाहीतर बळजबरी करून आपले म्हणणे खरे करतात किंवा मारहाणी आणि खुनापर्यंत जायलाही मागे पुढे पाहत नाही. आदेश याच्या बाबतीतही तसेच झाले. शनिवार दिनांक 30 मे 2025 रोजी आदेश आणि त्याच्या मित्रांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणाऱ्या त्या गावाकडे जायचे ठरवले. त्याने आपल्यासोबत मोहित निमशे, महेश ठोंबे, कृष्णा खाडे यांना घेण्याचे ठरवले. त्यानुसार आदेश घोरपडे आणि मोहित निमशे हे दोघेजण मोटारसायकलवरून तर महेश ठोंबरे, कृष्णा खाडे हे कृष्णा खाडेकडे असणाऱ्या पोलो कारमधून दिनांक 30 मे 2025 रोजी दुपारी आष्टीकडे जायला निघाले. यावेळी आदेश घोरपडे याने आपल्या आईला आपण आष्टीला कशासाठी जात आहोत याची कल्पना दिली होती. आदेश घोरपडे आणि त्याच्या मित्रांनी अखेर आष्टीमधील ते गाव शोधून काढले. त्या मुलाचे घर त्यांनी शोधून काढले. तिथे गेल्यानंतर आदेश घोरपडे आणि मोहित निमसे हे दोघेजण बाहेरच थांबले आणि पोलो कारमधून गेलेले महेश ठोंबरे, कृष्णा खाडे आणि ओम घोरपडे असे 3-4 जण रुबाबात त्या मुलाच्या घरात गेले. आम्ही महिला व बालविकास प्रकल्पाचे अधिकारी आहोत असं सांगून त्यांनी तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न ज्या मुलीशी लग्न करत आहात ती अल्पवयीन आहे आणि तो कायद्याने गुन्हा आहे असे सांगून त्यांनी आपल्या धाकाखाली आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते लोकही घाबरून गेले, कारण ज्या मुलाचे लग्न अल्पवयीन मुलीशी लावून देणार होते तो मुलगा तिला साजेल असा नव्हता. तो जोडा विजोड होता. त्यामुळे ते लोकही गांगरून गेले. यामुळे या मुलांनाही फुरण चढले आणि अधिकाऱ्याच्या आविर्भावात ते बोलू लागले. यातच त्यांची जीभ घसरली आणि महिला व ग्रामविकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सांगणारे ते तरुण आपण पोलीस असल्याची बतावणी करू लागल्यानंतर त्यांचा भांडाफोड झाला. कारण त्या लोकांच्याही ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी त्या तरुणाकडे ओळखपत्र मागितले. ते देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर त्या लोकांनी दाराला कडी लावून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी घराबाहेर असलेले आदेश घोरपडे व मोहित निमसे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ते आपल्या मोटारसायकलवरून अहिल्यानगरच्या दिशेने तुफान वेगाने पळू लागले. ही बाब त्या मुलाचे नातेवाईक असलेले विश्वजित पोटे व धनंजय फुंदे यांच्या लक्षात आली आणि त्या दोघांनी आपली बुलेट गाडी काढून त्यांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करत असताना त्यांच्या गावचा पुढारी असलेला संकेत बंडोले याच्याशी संपर्क केला. तो नाशिक इथे गेला होता. त्याला ही बाब सांगितली. तेव्हा संकेत बंडाले याने आपला प्लॅन सांगितला. त्याने सांगितल्यानुसार विश्वजित पोटे आणि धनंजय फुंदे यांनी या दोघांचा पाठलाग करायचा. अहिल्यानगर येथे सर्व्हिसिंगसाठी आलेली पिकअप गाडीने त्यांना समोरून येत धडक द्यायची. त्यानुसार त्या पिकअप गाडी चालकालाही त्याची कल्पना देण्यात आली. अमरसिंग पोटे हा त्या पिकअप गाडीचा ड्रायव्हर होता. त्याच्यासोबत आणखी 1-2 जण होते. गावचा पुढारी असलेला संकेत बंडाले यांनी ही सूत्रे हलवायला सुरुवात केली. बीड आष्टीकडून आदेश घोरपडे आणि मोहित निमसे हे मोटारसायकलवरून अहिल्यानगरच्या दिशेने येत होते. त्यांच्या मागे विश्वजित पोटे, धनंजय फुंदे यांची बुलेट आहे हे संकेत बंडाले याला माहीत होते. त्यानुसार पिकअप गाडीला माहिती देण्यात आली. त्यानुसार पिकअप गाडी कामाला लागली. इकडे आपला जीव वाचून पळून येत असलेला आदेश आणि मोहित यांना समोरून एक 4-चाकी पिकअप वाहन येत असलेले दिसले. ते वाहनही स्पीडमध्ये होते. मागे ही बुलेट गाडी वेगाने होती. एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असा हा पाठलाग होता. आदेश व मोहित अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी काजी गावच्या शिवारात आल्यावर समोरून एक पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन वेगाने येताना दिसली. त्यावेळी त्या दोघांना वाटले की ती गाडी आपल्या साईडने निघून जाईल, पण तसे न होता ती सरळ त्यांच्या अंगावरच आली. त्यावेळी आदेशने धडक टाळण्यासाठी उजवीकडे आपली गाडी घेतली, पण पिकअपवाल्याला वरून आदेश आल्याचे त्याने मोपेडला जोराची धडक दिली. कुठेही न थांबता तो निघून गेला. ही सारी घटना उकलून काढण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आलं. या घटनेतील अल्पवयीन मुलीचा साखरपुडा तसेच विवाह तिच्या आईवडिलांनी लावून दिला होता. तिच्या घरच्यांनी 6-6.5 फूट उंचीचा
व 85 किलो वजन असलेला विजोड मुलगा शोधला होता। या घटनेतील 4 आरोपी जेरबंद आहे, तर आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।